त्यांची मुलगी आज मध्यरात्री भारतात परतणार आहे। उद्या सकाळी 8 ते 10 दरम्यान अंतिम दर्शन सुद्धा घेतलं जाईल। AICC या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाईल। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या सर्व बडे नेते माजी पंतप्रधानांना AICC मुख्यालयामध्ये श्रद्धांजली वाहणार आहेत। AICC मधून अंत्ययात्राही काढली जाईल। राजघाटाजवळ जिथे पंतप्रधानांचे अंतिम संस्कार केले जातात तिथेच डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरही अंत्यसंस्कार केले जातील। काँग्रेस मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणेच जागा मागणार असल्याचं कळतंय। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप थेट दिल्लीतून देत आहे। प्रमोद, अतिशय शोकाकुल वातावरण आज देशभरात बघायला मिळत आहे। कधीही भरून न निघणारी हानी खरं तर देशाच्या राजकारणात आपण बघतोय। उद्या अंत्यसंस्कार होणार आहे, सविस्तर सेजल, तुम्ही म्हणाला तसं खरं तर देशाची न भरून येणारी हानी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये मनमोहन सिंग यांचं ज्या ठिकाणी पार्थिव ठेवलेलं आहे मोतीलाल नेहरू मार्ग या ठिकाणी, त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील येणार आहेत आणि ते मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहणार आहेत। मी सध्या मोतीलाल नेहरू मार्गाच्या समोर आहे। खरं तर माध्यमांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी आहे। बॅरिकेटिंग जे आहे ते देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान येणार असल्यामुळं सिक्युरिटीचा जो आहे तो खूप मोठा ताफा जो आहे तो या ठिकाणी असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दुसरीकडे जर बघायला गेलं तर उद्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत। मनमोहन सिंग यांची मुलगी खरं तर अमेरिकेमध्ये आहे। त्या आज मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारामध्ये भारतात येणार आहेत आणि त्या आल्यानंतरच उद्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती अंतिम संस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत। काँग्रेसचं जे मुख्यालय आहे म्हणजे ज्या ठिकाणावरून काँग्रेसचा सगळा कारभार जो आहे तो चालवला जातो त्या AICC म्हणजे काँग्रेस मुख्यालयामध्ये उद्या सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे आणि त्याच ठिकाणी काँग्रेसचे नेते असतील किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते हे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन जे आहे ते घेणार आहेत। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आज थोड्या वेळामध्ये इथे येतील। मात्र काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी श्रद्धांजली वाहिली जाणार आहे ती उद्याच काँग्रेस मुख्यालयामध्ये वाहिली जाणार आहे। सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये त्यांच्या अंत्यदर्शन जे आहे ते काँग्रेस मुख्यालयामध्ये घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी राजघाटावरती ज्या ठिकाणी पंतप्रधानांचे अंतिम संस्कार केले जातात त्याच ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंग यांचे अंतिम संस्कार केले जाणार आहेत। AICC पासूनच ही अंत्ययात्रा जी आहे ती सुरू होईल। निश्चितच प्रमोद, अतिशय खरं तर दुःखद बातमी समोर आलेली आहे। धन्यवाद, तुम्ही या सर्व अपडेट दिल्या थेट दिल्लीमधून। त्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत। त्यांची मुलगी आज रात्री भारतात परतणार असल्याचं कळत आहे आणि उद्या साधारणतः 8 ते 10 वाजेदरम्यान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। AICC मधून अंत्ययात्रा सुद्धा काढली जाणार आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन काल झालेलं आहे। काल साधारणतः रात्री 9 वाजेदरम्यान मनमोहन सिंग यांच्या निधनाची दुःखद वार्ता आली आणि संपूर्ण देशभरात शोकाकुल वातावरण निर्माण झालं। तर आपण बघतोय उद्या खरं तर अंत्यदर्शन होणार आहेत आणि अंतिम संस्कार सुद्धा। मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी उद्या जाणार असल्याची माहिती आहे। मोदी सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेणार आहेत। सकाळी 10 वाजता अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल होतील। मोतीलाल नेहरू 3 या ठिकाणी आता हे पार्थिव ठेवलं जाणार आहे आणि त्याच ठिकाणी मोदी सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन घेणार आहेत। मनमोहन सिंग यांची मुलगी आज रात्री अमेरिकेतून पुन्हा भारतात परतणार आहे आणि उद्या त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। तर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवरही आपण एक नजर टाकूयात। 1971 मध्ये वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून काम त्यांनी पाहिलं। 1982 मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते राहिले। 1990 मध्ये पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणूनही काम मनमोहन सिंग यांनी पाहिलंय। 1991 मध्ये नरसिंह राव सरकारमध्ये ते अर्थमंत्री राहिले। 2001 मध्ये राज्यसभेचे विरोधी पक्ष नेतेपदी त्यांची निवड झाली।
2004 ते 2014 असे सलग 10 वर्ष मनमोहन सिंग यांनी देशाचं पंतप्रधानपद सांभाळलं. देशाची अत्यंत मोठी हानी झालेली आहे. मात्र या संदर्भातल्या सर्व घडामोडींचा आढावा पुढे वेगवान पद्धतीने घेऊयात. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. दरम्यान माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय सन्मानानं अंत्यसंस्कार करण्यात येतील. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरले. त्यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला. आजचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राष्ट्रपती भवनात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आलेला आहे. भारताच्या सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं संपूर्ण भारत शोकाकुल झालाय. नागरिकांचं आयुष्य सुधारण्यासाठी त्यांनी व्यापक असे प्रयत्न केलेत. या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत ट्विट केलं. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली. या शब्दात अमित शहांनी दुःख व्यक्त केलं. मनमोहन सिंग यांच्या निधनानं प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यालयातर्फे एक शोकपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. मनमोहन सिंग हे भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार होते. मी एक अतिशय विद्वान सहकारी गमावला असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. मनमोहन सिंग यांच्या निधनाबाबत नितीन गडकरींनी दुःख व्यक्त केलं. भारताच्या आर्थिक मार्गाला आकार देणाऱ्या व्यक्तीला माझी भावपूर्ण श्रद्धांजली असं ट्विट त्यांनी केलं. मनमोहन सिंग यांच्या निधनाचं राहुल गांधींनी दुःख व्यक्त केलं. माझे आदर्श आणि मार्गदर्शक गमावले असं म्हणत त्यांनी भावुक पोस्ट केली. भारताने एक थोर अर्थतज्ञ, अभ्यासू आणि उत्तम राजकारणी गमावलाय. ही प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आर्थिक क्रांती देश लक्षात ठेवणारे असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले. शरद पवार यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. जागतिक धुरंधर नेता मी गमावला असं म्हणत त्यांनी दुःख व्यक्त केलं. मनमोहन सिंग यांच्या निधनाचं नितीन राऊत यांनी दुःख व्यक्त केलं. देशाचा कोहिनूर हिरा हरपला असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील टेंबली गावात पहिला आधार कार्ड देण्यात आला. मनमोहन सिंग यांच्या हस्ते एका महिलेला पहिलं आधार कार्ड दिलं गेलं. टेंबली गावात आदिवासी बांधवांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांना आदिवासी बांधवांचे पारंपरिक चांदीचे दागिने भेट स्वरूपातही देण्यात आले. भारतानं आज आपला एक उत्कृष्ट नेता गमावलाय. त्यांच्या समर्पणानं आणि दूरदृष्टीने आपल्या राष्ट्राचा कायापालट झालाय अशा भावना कपिल शर्मा यांनी व्यक्त केल्या. अभिनेता रितेश देशमुख यांनी विलासराव देशमुख यांच्यासोबतचा मनमोहन सिंग यांचा एक फोटो ट्विट केलाय. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. भारतातील एक उत्कृष्ट पंतप्रधान मी गमावला आणि त्याचे आम्ही नेहमी ऋणी राहू असं ट्विट रितेशने केलं. टीम इंडियाने माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. मेलबर्नच्या मैदानात काळी पट्टी बांधत टीम इंडियाने आदरांजली वाहिली.
आणि यानंतर एक मोठी बातमी, कारण बीडच्या मस्साजोगनंतर तुळजापूरच्या मेसाई जवळगा या गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला झालाय. सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. यामध्ये नामदेव निकम यांचा भाऊ जखमी झालाय. गाडीच्या काचा दगडानं फोडून पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. रात्री साधारणतः 1 वाजेदरम्यान हा प्रकार घडला असल्याची माहिती सध्या मिळते आहे. तर पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाला असा प्राथमिक अंदाज सध्या वर्तवला जातोय. तर आपण बघतोय बीड नंतर तुळजापूर हादरलं असल्याचं आपण पाहतोय. अतिशय धक्कादायक अशी घटना, थेट या सरपंचांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि या रात्री साधारणतः 1 वाजे दरम्यानची ही अतिशय धक्कादायक अशी घटना आपण पाहतोय. गाडीच्या काचा सुद्धा मोठ्या प्रमाणात तुटलेल्या आहेत. हा जीवघेणा हल्ला झालेला होता. यामध्ये या सरपंचांचे भाऊ मात्र जखमी झाले असल्याचं वृत्त सध्या प्राप्त होतंय. पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाला असल्याचा प्राथमिक अंदाज सध्या वर्तवला जातोय. तर गाडीच्या काचा दगडानं फोडण्यात आलेल्या आहेत. पेट्रोल टाकून पेटवून देण्याचाही प्रयत्न करण्यात आलेला आहे. मेसाई जवळगा या ठिकाणच्या सरपंचांवर हा हल्ला झाला असल्याचं आपण पाहतोय. मात्र वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा निर्माण झाला असल्याचंही आपण बघतोय. त्या साईडनं दणका बसला, पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले, फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो. पुढं निघता येत असताना मग अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसलं. मग माझी परत गाडी स्लो झाली. नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारले. आणि यानंतर पुढे घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. मराठवाड्यातल्या सरकारी रुग्णालयाला पुरवठा केलेल्या बनावट औषधांच्या नमुन्यांचा अहवाल आलाय. त्यात धाराशिव आणि संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाला पुरवलेली दोन्ही औषधं बनावट असल्याचं तपासणीत समोर आलं. हे औषध विशाल एंटरप्राइजेस नावाच्या पुरवठादारानं पुरवलं. अन्न आणि औषध प्रशासनानं 2 कंपन्यांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल केला. वसईमध्ये एका मुलाच्या अंगावर गाडी चालवणाऱ्या चालकाला पोलिसांनी अटक केली. वालीवमधल्या एका प्रवाशानं ओला कार मागवली आणि त्याचवेळी एक मुलगा कारच्या पुढे काही अंतरावर खेळत होता. मात्र प्रवासी कारमध्ये बसल्यानंतर कार चालकानं या मुलाकडे पाहिलंच नाही आणि बेदरकारपणे ही कार चालवली. थेट मुलाच्या अंगावरून गाडी चालवली आहे. या मुलाच्या हाताला, डोक्याला आणि छातीला दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. शेतात गुरं चारण्यावरून 2 गटांमध्ये हाणामारी झाली. 8 जण जखमी झाले. धुळ्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या कळमसरे या ठिकाणची ही घटना आहे. जखमींमधल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झालाय. टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांच्या पत्नीनेच दिल्याचं आता तपासात समोर आलंय. वाघ यांच्या हत्येसाठी 5 लाखांची सुपारी दिलेली होती. प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आली आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. पुण्यातलं राजगुरुनगर देऊन चिमुकल्या बहिणींच्या खुनानं हादरलंय. हत्येप्रकरणी पोलिसांनी एका परप्रांतीय आरोपीला अटक केली आहे. नराधमाला कडक शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते आहे. घराबाहेर खेळताना 2 बहिणी बेपत्ता झाल्या. शहराच्या बाहेर एका इमारतीच्या शेजारी ड्रममध्ये त्यांचे मृतदेह आढळले. दरम्यान राजगुरुनगरमधल्या अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी सुरू असलेलं आंदोलन 9 तासांनंतर मागे घेण्यात आलं. पोलीस स्टेशन बाहेर पीडित मुलीच्या फोटोला हार घालून आंदोलन करण्यात आले. तर आरोपींना फाशी द्या अशी आंदोलकांनी मागणी केली आहे. आरोपींना फाशी द्या ही मागणी केली जाते आहे. लोणावळ्यात बंदोबस्तावरच्या पोलिसांनं 5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन सस्तेला बेड्या ठोकण्यात आल्या. चॉकलेटचा आमिष दाखवून या चिमुरडीला सचिन सस्तेने आडुशाला नेलं. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने पालकांना ही गोष्ट सांगितली आणि त्यानंतर आता या पोलिसाला अटक करण्यात आली आहे.
प्रसिद्ध आरजे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सिमरन सिंह हिनं आत्महत्या केली। 22 वर्षीय सिमरनचा मृतदेह तिच्या गुरुग्राममधल्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलाय। मृतदेहाशेजारी कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही, त्यामुळे आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे। पोलीस सध्या तपास करतायत। जळगावच्या भादलीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था बिकट झाली आहे। 1865 मध्ये झालेलं बांधकाम मोडकळीस आलंय। वर्गातील मुलं जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहे। प्रशासनानं शाळेची दुरुस्ती करावी ही मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे। पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत घाणीचं साम्राज्य पसरलं। नदीपात्रात जनावरं, निर्माल्य, मूर्ती, देवाचे फोटो, दशक्रिया विधी, वस्त्र टाकले। नदी प्रदूषित झालेली आहे। चंद्रभागा नदी स्वच्छ करा, अन्यथा नदीमधील कचरा अधिकाऱ्यांच्या टेबलवर टाकू, हा इशारा महर्षी वाल्मिक संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिलाय। परप्रांतीयांच्या वाढत्या मुजोरीबाबत सरकारने आता उत्तरं द्यायलाच हवी, ही मागणी करणारं फलक गिरगाव आणि मुंबईमधील काही ठिकाणी लावण्यात आलं। आम्ही गिरगावकर या संस्थेने हे बॅनर लावलाय। मुंबईमध्ये मराठी माणसाची गळचेपी कधी थांबणार, हा सवाल सरकारला विचारण्यात आलेला आहे। आणि आता बातमी भर हिवाळ्यामध्ये पावसासंदर्भातल्या, कारण जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील 24 तासात मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। या जिल्ह्यांना आता ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पुढील 2 दिवस मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट शिवाय वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय। ऐन थंडीमध्ये पावसाची शक्यता वर्तवली जाते। 27 डिसेंबर दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होईल। 27 डिसेंबरला नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगरला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिकला सुद्धा पावसाचा इशारा आहे। 28 डिसेंबरला मात्र यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरला इशारा देण्यात आलेला आहे। यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरमध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे। तर सध्या आपण बघतोय ऐन थंडीमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। अनेक मोठे बदल राज्यभरात होत आहे। घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा कापसाच्या दरात घसरण झालेली आहे। कापूस केंद्रावर कापसाला समाधानकारक भाव मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडलाय। जिल्ह्यात सध्या कापसाच्या दरात क्विंटल मागे 600 रुपयांची घसरण झाली आहे। पपईच्या दरातही मोठी घसरण झाली। पपई उत्पादक शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला। वातावरणातील बदलाचा फटका पपईला बसलाय, तर बाजारात कवडीमोल भाव मिळतोय। बाजारात 8 ते 10 रुपये प्रति किलो दर पपईला सध्या मिळतोय। मकर संक्रांतीसाठी तिळाचे भाव यंदा 200 रुपये किलोपर्यंत पोहोचले। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव वाढलाय, त्यामुळे नात्यातील गोडवा आता महाग झालाय। गेल्या 15 दिवसात थंडीचं प्रमाण वाढलं। गुजरातमधून गुळाच्या मागणीत वाढ झाली, याचा अनुकूल परिणाम गुळाच्या दरवाढीवर झालाय। 300 ते 400 रुपयांनी गुळाच्या दरात वाढ झाल्याचं व्यापारी सूत्रांनी सांगितलंय। देशात सध्या डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकारनं 31 डिसेंबरपर्यंत पिवळ्या वाटाण्याची आयात खुली केली आहे। आता वाटाण्याच्या खुल्या आयातीला 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे। वाटाणा आयातीवर शुल्कासह कोणते बंधन नाही, त्यामुळे 24 लाख टनांची आयात झाली आहे। कापूस पिकात ठिबकचा वापर करण्यासाठी अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूद करावी, ही मागणी सीएआयने सरकारला केली आहे। देशात 95% कापूस बीटी आहे, मात्र जीएम तंत्रज्ञानात कोणतीही सुधारणा केलेली नाही, त्यामुळे गुलाबी बोंडअळीने कापूस बियाण्यांना प्रतिकार विकसित केलाय। ढगाळ वातावरणामुळे शेवगा पिकावर परिणाम झालाय। फुलं गळताय, त्यामुळे आता शेवग्याला किलोला 100 रुपयांचा भाव मिळतोय।
मुंबईमध्ये लॅम्बोर्गिनी कार भर रस्त्यात पेटल्याचा व्हिडिओ समोर आला। 5 कोटींच्या लक्झरी कारला आग लागली आणि हा व्हिडिओ बिझनेसमन गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावर शेअर केला। काही वेळानंतर या कारला लागलेली आग विझवण्यात आली, तर या आगीत कुणाला इजा झालेली नाही। पुण्याच्या चांदणी चौक या परिसरामध्ये इनोव्हा गाडीला आग लागली। आगीमध्ये गाडी पूर्णतः जळून खाक झाली। कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही। अहिल्यानगरच्या सुपा MIDC मध्ये टायर कंपनीमधील टायरला आग लागली आहे। सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये VG कार्बन कंपनीला लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात टायर जळून खाक झालाय। अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावल्या, त्यानंतर आग मात्र आटोक्यात आणण्यात यश आलंय।